नमस्कार, मी डॉक्टर करुणा। आज आपण पॅनिक डिसऑर्डर बद्दल बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण DSM-5 च्या अकॉर्डिंगली एन्झायटी डिसऑर्डर्सचे 5 प्रकार असतात ते समजून घेऊया। पहिला आहे पॅनिक डिसऑर्डर, दुसरा आहे जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर, तिसरा आहे स्पेसिफिक डिसऑर्डर, स्पेसिफिक फोबियाज और सोशल फोबियाज आणि शेवटचा आहे ॲगॅरोफोबिया। आता असं लक्षात आलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर एक प्रकार असेल, म्हणजे जर त्याला पॅनिक डिसऑर्डर असेल तर त्याला थोड्या प्रमाणामध्ये सोशल एन्झायटी किंवा स्पेसिफिक फोबियाचा सुद्धा काही त्रास असू शकतो। एन्झायटी डिसऑर्डर्स असताना त्या व्यक्तींमध्ये डिप्रेशनचं सुद्धा थोडं प्रमाण लक्षात आलेलं आहे। तर आता आपण बोलूया पॅनिक डिसऑर्डर बद्दल। पॅनिक डिसऑर्डर मध्ये काय असतं की देयर आर पॅनिक अटॅक्स असतात। आता पॅनिक अटॅक म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला अचानक प्रमाणापेक्षा जास्त भीती वाटणं, ताण जाणवणं, ओके, तो जो प्रकार असतो त्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो। तर मग एखादा पॅनिक अटॅक जर आपल्याला होत असेल तर त्याच्यामध्ये काय काय सिम्पटम्स असतील? तर पॅनिक अटॅकमध्ये सर्वप्रथम असेल भीती, भरपूर प्रमाणापेक्षा जास्त असलेली भीती, अचानक येणारा घाम, अचानक येणारी भीती, मला काहीतरी होईल का, हृदयाचे ठोके वाढणं, पाल्पिटेशन्स होणं, हातपाय थरथर कापणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हार्ट अटॅक येईल का अशी भीती, मी मरून जाईल का अशी भीती, त्याचबरोबर हातपाय एकदम थंड पडणं, कासावीस होणं, काही पेशंट्समध्ये डिरिअलायझेशनचे सिम्पटम्स असतात। डिरिअलायझेशन म्हणजे मी कुठे आहे, हे शरीर माझंच आहे का असं वाटणं, ताण खूप वाढणं, खूप आपल्यावरचा ताबा सुटतोय का ही भीती वाटणं, हे काही लक्षणे असतात। आता DSM-5 च्या अकॉर्डिंगली ह्या लक्षणांपैकी जर आपल्याला कोणतेही 4 लक्षणं असतील, समजून घ्या 4 लक्षणं असतील आणि ही लक्षणे जर आपल्याला 10 मिनिटापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला एक पॅनिक अटॅक असं म्हणतो। आणि एखाद्या व्यक्तीला जर हा पॅनिक अटॅक येऊन गेला, मग तो व्यक्ती जर ते ठिकाण जिथे मला पहिला पॅनिक अटॅक आला होता किंवा अनोळखी व्यक्ती जर टाळायला सुरू करतं, ओके, आणि ह्याच व्यक्तीला एका महिन्यांमध्ये परत एकदा जर पॅनिक अटॅक आला तर आपण त्याला पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतो। आता पॅनिक डिसऑर्डर लेबल करायच्या आधी काही एक्सक्लुजन क्रायटेरियाज असतात। म्हणजे की जर त्या व्यक्तीला काही कुठली मेडिकल कंडिशन असेल किंवा त्याला काही औषधं चालू असतील तर हा अटॅक त्याच्यामुळे आला असेल का, हे एक हे असू शकतं। किंवा मग हे त्याचं एक्सक्लुजन क्रायटेरिया असतं, म्हणजे त्याला कोणतेही औषधे चालू नाहीये, त्याला कोणतेही मेडिकल कंडिशन नाहीये, दुसरं कुठलंही मनोविकार नाही आहे, हे आपल्याला चेक करायचं असतं। आता हे झालं पॅनिक डिसऑर्डरचे सिम्पटम्स आणि एका पॅनिक अटॅकमध्ये आपल्याला काय सिम्पटम्स येतील हे आपल्याला कळलं। पण मग आता याची वेगवेगळी कारणं काय असतात की सगळ्यात मेन कारण असतं स्ट्रेस, ओके, कुठलाही ताण असेल तर। आता हा ताण कशामुळे असू शकतो? घरामध्ये सतत भांडणं होणं, रिलेशनशिप्स नीट नसणं, कामाचा ताण असू शकतो, किंवा एखादं घर बदललं आपण, किंवा ऑफिसमध्ये नवीन ऑफिसमध्ये आपल्याला ऍडजस्ट व्हायला त्रास असेल, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, तर कुठलाही स्ट्रेस असेल त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं। जेनेटिक रिझन्स असतील, म्हणजे जर आपल्या घरी कोणाला असेल, आई वडील असतील, ब्लड रिलेशन्समध्ये असेल तर आपल्याला हा त्रास होण्याची शक्यता असते। न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये इम्बॅलन्समुळे होतं, लाईफस्टाईल चेंजेसमुळे होतं, अति ताण असेल त्याच्यामुळे असू शकतं, खूप स्ट्रेसफुल लाईफ असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं। काही लोकांचं टेम्परामेंट असतं, म्हणजे जसं आपण टेम्परामेंटल डिसऑर्डर्स आम्ही म्हणतो की अँशियस असतात बेसिकली बाय नेचर, त्यांना पॅनिक डिसऑर्डर्स होण्याची शक्यता असू शकते। आता ट्रीटमेंट पाथबद्दल बोलूया। ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात आधी सायकोथेरपीज किंवा CBT दिलं जातं। लाईफस्टाईल चेंजेस ऍडवाइस केले जातात। लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आपण योगा, प्राणायाम असेल, ब्रीदिंग एक्सरसाइज असतील की ज्याच्याने आपलं स्ट्रेस लेवल्स कमी होईल हे आपण ऍडवाइस करतो। होमिओपॅथिक मेडिकेशन्स जे असतात त्याच्याने पॅनिक अटॅक्समध्ये खूप चांगले रिझल्ट्स असतात, म्हणजे जर एखादा पॅनिक अटॅक असेल त्याच्याने आपण औषधांनी ते कमी करू शकतो। त्याचबरोबर पॅनिक डिसऑर्डर्स म्हणजे जर कंटिन्युअस आपल्याला अटॅक होत असतील तर होमिओपॅथिक मेडिसिन्स हॅज व्हेरी गुड रिझल्ट्स। असं जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरी किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांपैकी जर कोणाला हा त्रास होत असेल तर तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही सांगा त्यांना आणि औषध उपचार घ्यायला नक्कीच प्रवृत्त करा। थँक्यू सो मच।